माझी जवळपास सेव्हिंग होती 9-10 लाख रुपयांची. माझी सेव्हिंग वगैरे लावून टाकली, सगळा माल आला. एकही माझं प्रॉडक्ट विकलं जात नव्हतं आणि माझी अशी परिस्थिती झाली. माझी फॅमिली, माझी आई म्हणे, की "आता आपले जे होते तुझ्याकडं पैसे 9-10 लाख रुपये ते पण गेले आणि आता ते काही म्हणजे अवघड परिस्थिती आहे." तर मग अशा प्रकारे सुरुवात केली. सुरुवात आधी माझ्यापासून होती, की मीच सेल्स, मीच पर्चेस, एव्हरीथिंग, वन मॅन कंपनी. आणि आता आपल्याकडे 12 लोकांची टीम आहे आणि वी आर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. आपण कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज सर्टिफाईड कंपनी आहे. आपल्याला ISO मिळालेलं आहे. हे नेशन बिल्डिंगचं काम आहे. म्हणजे 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला झेंडा घेऊन फिरणं हीच देशभक्ती नाही. तर ॲक्चुअली तुम्हाला देशभक्ती करायची तर तुम्ही डे टू डे लाईफमध्ये किती कॉन्ट्रिब्युशन करताय देशासाठी. म्हणजे आपण डेड लोड नाही पाहिजे. आपलं काहीतरी कॉन्ट्रिब्युशन पाहिजे पॉझिटिव्ह देशासाठी. नमस्कार आणि वेलकम. अनुभवांगाच्या या एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या एपिसोडमध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला की सोलर एनर्जी म्हणजे काय आणि त्याचा वापर आपण आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये कशा प्रकारे करू शकतो. त्याचप्रमाणे जसं आपण बिल्डिंगमध्ये राहतो, बंगलोमध्ये राहतो किंवा आपल्याकडे जमीन वगैरे असते, तर त्याचा उपयोग आपण सोलर एनर्जी तयार करण्यासाठी कसा करू शकतो. त्याचप्रमाणे वन सन, वन वर्ल्ड, वन ग्रीड ही काय संकल्पना आहे ही समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी आपण आज इन्व्हाइट केलं होतं आशिष देशमुख सर यांना आणि ते या सेक्टरमध्ये एक्सपर्ट आहेत. सो त्यांच्याशी आपण आज चर्चा केलेली आहे. तुमचे पण काही प्रश्न असतील सोलर एनर्जी बाबतीत तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. सर धन्यवाद आल्याबद्दल आमच्या पॉडकास्टवर. तुमचं स्वागत आहे. मला हे जाणून घ्यायचं आहे की तुमचं बॅकग्राऊंड काय आहे आणि तुम्ही या सोलरच्या क्षेत्रामध्ये कधीपासून कार्यरत आहात? मुकुंद पटवर्धन, आपलं पण धन्यवाद आणि अनुभवंक टीमचे मी आभार मानतो, की आपण मला इथे बोलवलं सोलर एनर्जीबद्दल. थँक यू सो मच. तर मी सुरुवात केली मी मेकॅनिकल केलं इंजिनिअरिंगमध्ये युनिव्हर्सिटी ऑफ पुणेमधनं आणि त्यानंतर माझा लास्ट इयरचा म्हणजे जो बीईचा माझा सब्जेक्ट होता, तर आम्हाला 2 ऑप्शन होते. एक रेफ्रिजरेशन आणि एक अल्टरनेटिव्ह एनर्जी सोर्सेस. तर त्यावेळेसच मला अल्टरनेटिव्ह एनर्जी सोर्सेसमध्ये इंटरेस्ट होता. तर हे जे किलोवॅट किती कसं काढता वगैरे, ते मला त्यावेळेसच जमायला लागलं होतं. आणि सोलर हे असं आहे, की याच्यामध्ये इलेक्ट्रिकलचा पण बराच पार्ट आहे आणि आय हॅव डन मेकॅनिकल इंजिनिअरिंग. तर मग अल्टरनेटिव्ह एनर्जी सोर्सेस लास्ट इयरचा एक सब्जेक्ट असल्यामुळे विंड आणि सोलरबद्दल त्यावेळेसच मी बऱ्यापैकी एज्युकेशन घेतलं होतं. त्यानंतर मग मी जॉब केला सुरुवातीला. मी मुंबईला जॉब केला. त्यामध्ये मी नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग मशीन्सची जी टेक्नॉलॉजी आहे, त्याच्यामध्ये मी सुरुवात केली. तिथे मी ॲज अ पर्चेस इंजिनिअर म्हणून काम बघितलं आणि त्याच्यामध्ये माझं SAPवर माझं काम होतं. मग SAPवर काम असल्यामुळे मला पूर्ण ऑर्गनायझेशन कशी चालते, फ्रॉम पर्चेस टू सेल्स आणि मध्ये जी पण काही ऑपरेशन्स होता, त्याबद्दल मला बऱ्यापैकी चांगली इन्फॉर्मेशन मिळाली आणि त्यावेळेसपासून मला एक हे होतं, की आपण म्हणजे लाईफमध्ये बिझनेस आपल्याला करायचा आहे. लाईफटाईम आपल्याला जॉब नाही करायचा आहे. आणि वाटलं, की याच्याने आपण जर आपल्याला काहीतरी मोठं करायचं असेल, तर आपण नक्की म्हणजे बिझनेसमध्ये करायला पाहिजे आपलं करियर. तर अशी मी सुरुवात केली. साधारण कुठल्या वर्षी सुरुवात केली आपण? मी 2014 साली माझं कंप्लीट झालं. हं, हं. त्यानंतर मी 2 वर्ष जॉब केला अ, मुंबईमध्ये. त्यानंतर मग अनफॉर्च्युनेटली माझे वडील एक्सपायर झाले 2015ला 31 जुलै 2015 रोजी आणि फॅमिलीचं जे पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी ती माझ्या शोल्डरवर आली. मग मी नाशिकला परत आलो आणि त्यानंतर एक कंपनी होती नाशिकला मॅन्युफॅक्चरिंग सोलरची. तिथून मी स्टार्ट केलं. सोलर वॉटर हीटर हे जे छोटं प्रॉडक्ट आहे सोलरमध्ये, तिथून मी माझी जर्नी चालू केली. आणि त्यानंतर मग स्वतःचं स्टार्टअप केलं आणि स्वतःचं स्टार्टअप केल्यानंतर त्यामध्येही सोलर वॉटर हीटरपासनं सुरुवात केली.
म्हणजे मी सोलर वॉटर हीटरचे जे छोट्या सिस्टम आहे 150 लिटर, 200 लिटर त्या माउथ टू माउथ मार्केटिंग करून फील्डवर जाऊन स्वतः तशी सुरुवात केली आणि त्यानंतर मग त्याची स्टोरी अशी की माझी जवळपास सेव्हिंग होती 9-10 लाख रुपयांची. आणि मी सोलर वॉटर हीटर च्या ज्या टँक्स आहेत त्या ओ-ई-एम करून घेतल्या एका कंपनीकडनं आणि सनफेस नावाचा ब्रँड बनवला आणि त्याच्यामध्ये म्हणजे त्या सेल करण्याचं चालू केलं. पण मी सगळं माझी सेव्हिंग वगैरे लावून टाकली. सगळा माल आला आणि त्यानंतर एकही माझं प्रॉडक्ट विकलं जात नव्हतं. आणि माझी अशी परिस्थिती झाली, माझी फॅमिली, माझी आई म्हणे, की "आता आपले जे होते तुझ्याकडं पैसे 9-10 लाख रुपये ते पण गेले आणि आता ते काही म्हणजे अवघड परिस्थिती आहे." असं. तर त्यावेळेस मला तेव्हा पितृपक्ष होता. तर नेमकं मी त्यावेळेस ते चालू केलं होतं. आणि आपल्याकडे पितृपक्षामध्ये कोणी नवीन खरेदी करत नाही. तर त्यामुळे तो इफेक्ट होता. मग त्यानंतर मला सोलापूरला काम मिळालं सोलर वॉटर हीटरचं. त्यानंतर मला एक साताऱ्याला काम मिळालं. त्यानंतर मग सोशल मीडियावर आम्ही पहिलेपासून खूप स्ट्राँग आहे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातनं आपण आपलं जे पण प्रॉडक्ट आहे, सर्व्हिस आहे, ते खूप कमी टाईममध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. तर त्याची ताकद मी ओळखली आणि त्याच्यातून मग मार्केटिंग आणि ॲक्चुअल जे व्हिडिओज आहे प्रॉडक्टचे आणि रिव्ह्यूज आहे, कस्टमरचे फीडबॅक्स आहे, ते आपण सोशल मीडियावर टाकून आपलं मार्केट पेनिट्रेशन कसं होईल ते वाढवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मग त्यावेळेस सोलर रूफटॉप सिस्टम जो एक प्रॉडक्ट आहे, ते थोडं एक्सपेन्सिव्ह होतं. मग त्यावेळेस आम्ही डोर टू डोअर मार्केटिंग केलं. पेट्रोल पंप्स झाले, मोठे रेस्टॉरंट झाले, हे ते. सगळीकडे व्हिजिट केल्या. पण जो कन्व्हर्जन रेट होता, तो खूप कमी होता. कारण त्यावेळेस सोलरची प्राईस जास्त होती आणि जो पेबॅक पिरियड होता, तो बऱ्यापैकी जास्त होता. म्हणजे 5.5-6 वर्षांपर्यंत पेबॅक पिरियड जायचा. त्यामुळं नकारच यायचा, की नाही आता नाही करू शकत किंवा आणि लोन फ्लेक्सिबिलिटी वगैरे ह्या गोष्टी पण नव्हत्या. तर मग अशा प्रकारे सुरुवात केली. आधी माझ्यापासून होती, की मीच सेल्स, मीच पर्चेस, एव्हरीथिंग, वन मॅन कंपनी आणि आता आपल्याकडे 12 लोकांची टीम आहे आणि वी आर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. आपण कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज सर्टिफाईड कंपनी आहे. आपल्याला ISO मिळालेलं आहे आणि सोलरचा बिझनेस हा आफ्टर सेल सर्व्हिसचा बिझनेस आहे. हा प्रॉडक्ट विकून संपला विषय असा बिझनेस नाहीये. प्रॉडक्ट विकल्यानंतर तर खरी सुरुवात आहे. तुम्हाला सर्व्हिस द्यायची कस्टमरला. अनेक चॅलेंजेस येतात. आपल्या इथं ग्रिडचं व्होल्टेजचे फ्लक्च्युएशन्स वगैरे ह्या गोष्टी असतात. स्टेबल व्होल्टेज वगैरे ते आपल्या इकडे ते पण प्रॉब्लेम आहे. तर त्यासाठी तुम्हाला योग्य रिक्वायरमेंटला योग्य सोल्युशन तुम्हाला देता आलं पाहिजे, जे कस्टमरची नीड आहे. आणि आमचं एकच आहे, की लॉयल्टी, इंटिग्रिटी, ट्रस्ट. म्हणजे आमच्याकडे एम्प्लॉयी पण आल्यानंतर एक आम्ही त्यांचा असा काही खूप चांगला मी इंटरव्ह्यू घेत नाही. लॉयल्टी, इंटिग्रिटी, एथिक्स या सगळ्या गोष्टी असतील ऑर्गनायझेशनसाठी झटण्याची जर त्यांच्यामध्ये गुण असतील, तर आपण त्यांना हायर करून टाकतो. आणि तशीच आमची टीम आहे. ॲज अ इंडिव्हिज्युअल एकटा व्यक्ती काहीच करू शकत नाही. हे सगळं टीमचं काम आहे. त्यामुळे टीम जर तुमची स्ट्राँग असेल, तर तुम्हाला जो माइलस्टोन तुमचा आहे, तो डेफिनिटली तुम्ही अचीव्ह करू शकता. सोलर इंडस्ट्री जेव्हा तुम्ही आलात, म्हणजे तुमचं एज्युकेशन झाल्यानंतर तुम्ही जॉब केला. सो येस. जॉबमध्ये तुम्ही एक टेक्नॉलॉजी बघितली जेव्हा सुरुवात होती तेव्हा. त्याच्यानंतर तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि आत्तापर्यंत आता 2024. सो तेव्हाची टेक्नॉलॉजी आता मला वाटतं 10 वर्ष झाले. एक 10 9-10 वर्ष झाले. सो तेव्हाची टेक्नॉलॉजी तुम्ही मगाशी म्हटले, की थोडंसं एक्सपेन्सिव्ह होतं. मग आता थोडंसं कमी एक्सपेन्सिव्ह झालंय का? आणि ते कशामुळे किंवा अशी कुठली टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये आली का? डिमांड जास्त वाढली. कशामुळे या गोष्टी चेंज झाल्यात किंवा तुम्ही बघितलेले बदल याच्यातले? त्याच्यामध्ये दोन्ही गोष्टी झाल्या सर. टेक्नॉलॉजी पण बदलली. जे आधी सुरुवातीला जे सोलर पॅनल इन्व्हेंट झाले, त्याचा जो कन्व्हर्जन रेशो होता, तो निअर अबाउट 1% होता. आज अशी परिस्थिती आहे, की सोलर पॅनलचा कन्व्हर्जन जो रेट आहे, तो जवळपास 23% पर्यंत कंपन्यांनी नेलेला आहे. 23% जी एनर्जी आहे, ती कन्व्हर्ट होते विथ द हेल्प ऑफ सोलर पॅनल. तर टेक्नॉलॉजी बदलली आणि आपल्याला माहिती आहे, की रिन्युएबल एनर्जी इस द फ्युचर ऑफ वर्ल्ड. रिन्युएबल एनर्जीशिवाय, अपारंपरिक ऊर्जा स्रोतांशिवाय तुम्हाला अजिबात पर्याय नाहीये. जे कोळसा आहे किंवा इतर जे कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस आहे, ते एक दिवस संपणार आहे.
तर त्यासाठी आज जे आपलं लाईफस्टाईल आहे, आपल्याला प्रत्येक गोष्टीची गरज आहे. एअर कंडिशन असू द्या, तुम्हाला ट्रान्सपोर्टसाठी, ट्रॅव्हलिंगसाठी कार्स असू द्या किंवा जी पण कुठलं इंटरनेट आहे, प्रत्येक गोष्टीसाठी एनर्जी लागते. तर आपल्या गरजा आणि एनर्जीची डिमांड इतकी जास्त झालेली आहे, की ते एनर्जी आपल्याला आपण विथआऊट एनर्जी वी कांट सर्व्हाइव्ह. तर त्यामध्ये एनर्जीसाठी अल्टरनेटिव्ह एनर्जी सोर्सेस शोधून काढणं नवीन-नवीन आणि जे ऑलरेडी इन्व्हेंटेड आहे विंड, सोलर त्याचा ऑप्टिमम यूज करणे. त्याचं जास्तीत जास्त उपयोग करून पूर्ण जगामध्ये हा ट्रेंड आहे, की अल्टरनेटिव्ह एनर्जीमध्ये प्रत्येक देश स्विच होतोय. कारण फोसिल फ्युएल्स म्हणजे फक्त एक 30 एक वर्ष, 35 वर्ष पुरतील एवढाच साठा आहे. आणि त्यामुळं सोलर आणि विंड आणि रिन्युएबल एनर्जी जे इतर आहे त्याच्यामध्ये, त्याच्याशिवाय जगाला पर्याय नाहीये आणि गव्हर्नमेंटही चांगला सपोर्ट करतंय सबसिडीच्या माध्यमातनं आणि प्राईस ज्या आहेत सोलरच्या, त्या आता ॲक्चुअली बऱ्यापैकी आटोक्यात आलेल्या आहे. म्हणजे जर तुम्ही रेसिडेन्शियल प्रोजेक्ट जर घेतला, तर त्याला जर तुम्ही सबसिडी कन्सिडर केली, तर तुमचा जो पे बॅक पिरियड आहे, इट इस ओन्ली अप टू 2 इयर्स. म्हणजे 2 वर्षामध्ये तुमचे जवळपास पूर्ण पैसे वसूल होत आहे. आणि नंतर तुम्हाला फ्री एनर्जी आहे. त्याच्यात तुम्हाला ई-एम-आयचे ऑप्शन्स आहे. आपली जी वेबसाईट आहे, त्या आपल्या वेबसाईटवरती पण आपण ते ऑप्शन्स दिलेले आहे. विथ द हेल्प ऑफ क्रेडिट कार्ड ऑर लोन तुम्ही करू शकता. वेगवेगळ्या नॅशनलाइज बँका आज सोलरसाठी लोन प्रोव्हाईड करताय. तर असं पण आपण करू शकतो, की विथआऊट एनी इन्व्हेस्टमेंट यू कॅन इन्स्टॉल सोलर. हे तुमचं बिल ₹3,000-3,500 येतंय. तर ₹3,000-3,500 जर तुमचं बिल येतंय, तर साधारण तुम्हाला 3 किलोवॅटची सिस्टम लावावी लागते. 3 किलोवॅटच्या सिस्टममध्ये ₹78,000 तुम्हाला सबसिडी मिळते. 2,00,000 पर्यंत साधारण खर्च जातो. 1,15,000 ते 1,20,000 त्याची ॲक्चुअली तुम्हाला कॉस्टिंग पडते आणि त्याच्यातही जर तुम्ही ई-एम-आय करून घेतला, तर जवळपास तुमचं जेवढं इलेक्ट्रिसिटी बिल आहे, त्याच्या आसपास आपण तो ई-एम-आय करू शकतो. म्हणजे यू डोंट हॅव टू मेक ह्यूज इन्व्हेस्टमेंट. एक व्हेरी मिनिमल इन्व्हेस्टमेंटमधनं आपण सोलर एनर्जीकडे स्विच होऊ शकता आणि सोलर हे एनर्जी बिल्डिंगचं काम आहे, नेशन बिल्डिंगचं काम आहे. म्हणजे तुम्ही एनर्जीच्या बाबतीत आत्मनिर्भर होताय. तुम्ही देशावरचा लोड कमी करताय. त्यामुळं गव्हर्नमेंट सबसिडी देतंय, प्रमोट करतंय. तुम्ही सपोज रेन वॉटर हार्वेस्टिंग करताय. म्हणजे पाण्याच्या बाबतीत तुम्ही स्वावलंबी होताय. तुम्ही सोलर करताय म्हणजे एनर्जीच्या बाबतीत तुमची एनर्जी तुम्हीच जनरेट करताय. एनर्जीच्या बाबतीत तुम्ही स्वावलंबी होताय आणि देशावरचा जो भार आहे एनर्जीचा, जो थर्मल पॉवर प्लांट्सवर जो लोड आहे, तो तुम्ही कमी करताय. त्यामुळे हे नेशन बिल्डिंगचं काम आहे. म्हणजे 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला झेंडा घेऊन फिरणं हीच देशभक्ती नाहीये. जर ॲक्चुअली तुम्हाला देशभक्ती करायची, तर तुम्ही डे टू डे लाईफमध्ये किती कॉन्ट्रिब्युशन करताय देशासाठी. म्हणजे आपण डेड लोड नाही पाहिजे. आपलं काहीतरी कॉन्ट्रिब्युशन पाहिजे पॉझिटिव्ह देशासाठी. तर ते कॉन्ट्रिब्युशन आपण सोलरच्या माध्यमातून नक्कीच करू शकतो. मला साधारण आठवतंय, मी पण एका ठिकाणी जॉब करत होतो सोलरमध्येच 2017च्या आसपास. तर तेव्हा असे काही प्रॉब्लेम्स असायचे, की जेव्हा आपण पॅनल्स लावतो, तर तेव्हा ते स्वच्छ कोण करणार? मग ते ऑटोमॅटिक होतील का नाही? तर मग आता असं काही आलंय का, की जेणेकरून जे पॅनल्स असतात सोलरचे, जे एनर्जी जनरेट करतात, तर ऑब्व्हियसली त्याच्यावर धूळ येणार किंवा आजकाल आपण बघतोय, साधारण मला वाटतं या पावसाळ्यात तर खूप जोरात पाऊस झाला. सो तो जो एवढा जोरात पाऊस येतो किंवा मग धूळ उडते किंवा कचरा असतो. मग ह्याने पॅनल्सवर काही इफेक्ट होतो का? आणि जर का ते स्वच्छ करायचे असतील किंवा ते मेंटेन ठेवायचे असतील इव्हन पावसाळ्यात सुद्धा, कारण पावसाळ्यात मला वाटतं कमी जनरेट होतं. आणि जो काय पाऊस आता आपण बघितलाय एवढ्या जोरात, तर त्याच्यात फुटण्याचे चान्सेस वगैरे असं काही असतं का? अशी काही टेक्नॉलॉजी आता नवीन निघाली का? नाही याच्यामध्ये कसं आहे सर, की सोलर म्हणजे सोलरची जी बेसिकली कसं वर्क करतं ते, की सनलाईट त्याच्यावरती इन्सिडेंट होतो आणि त्यातून ते एनर्जी क्रिएट करतं. आता सन आणि पॅनल याच्यामध्ये जर काहीही ऑब्स्टॅकल आला, तर ऑब्व्हियसली जनरेशन कमी होणार. ऑब्स्टॅकल मे बी काहीतरी शॅडो येते किंवा दुसरं काहीतरी त्याच्यामध्ये खूप जास्त धूळ साचलेली आहे. तर हा जर ऑब्स्टॅकल आला तर परिणाम एनर्जी जनरेशनवर होतो. तर त्यासाठी सिंपल आहे सोलरमध्ये असं काही तुम्हाला कुठलं केमिकल लागणार आहे वगैरे असं काहीच नाही. सिंपल पाण्याने तुम्हाला ते क्लीन करायचं आहे आणि ऑटोमेशन्स आणि मशीन्स पण आलेले आहे. बट त्या छोट्या प्लांटसाठी फिजिबल नाही. बट जे मेगावॅटमध्ये जे सोलर पार्क उभे राहत आहे, त्यासाठी त्या मशिनरी पण आलेल्या आहे, की ऑटोमॅटिक रोबोट पूर्ण सोलर पॅनल्स क्लीन करतो
आणि जर आपण रेसिडेन्शियलचं जर उदाहरण घेतलं, तर अशा काही एजन्सीज आहेत. आपणही तसं करून देतो, की त्यांनी जर इयरली पॅकेज घेतलं, तर एक माणूस रेग्युलरली जाऊन सोलर पॅनल क्लीन करून देतो आणि एक नॉर्मल मॉप असतो आणि क्लीन वॉटर म्हणजे कमी टी-डी-एसचं जे पाणी आहे, रेग्युलर जे आपलं पाणी असतं, त्याच्याने तुम्ही सोलर पॅनल स्वच्छ करू शकता आणि जितके तुम्ही स्वच्छ ठेवाल सोलर पॅनल, तितकी त्याची लाईफ वाढणार, तितकं तुम्हाला रिझल्ट मिळणार, तितकी एनर्जी जनरेट होणार, तितकी तुमची सेव्हिंग होणार. आता मगाशी तुम्ही मेगावॅट प्रोजेक्टबद्दल सांगितलं. आपण येऊयात त्याच्याकडे. पण त्याच्या आधी सपोज आपण माझं एक्झाम्पल घेऊ. जर का आज मी ऑफिससाठी किंवा घरासाठी सोलर बसवलं, तर खरंच किती वीज त्याच्यातनं जनरेट होते आणि म्हणजे आपण ऐकतो खूप, की माझं बिल कमी झालं. पण प्रॅक्टिकली जेव्हा आपण करायला जातो, तेव्हा आपल्याला डाऊट असतो, की बाबा खरंच बिल कमी होईल. होईल तर मग ते किती होईल? तर जे बिल कमी होतं त्याचं प्रमाण किती आहे? आणि जे आपण म्हणतो की एम-एस-सी-बीला रिटर्न जातं का एम-एस-सी-बीकडनं येतं. तो ती काय गोष्ट आहे? बिल नक्की कमी होतं. बऱ्यापैकी बिल कमी होतं. जर रेसिडेन्शियलचं उदाहरण जर घेतलं, तर ₹138 चार्जेस आहे मीटर भाडं. ते तुम्हाला भरावं लागतं आणि बऱ्यापैकी तुमचं बिल तुम्हाला येतच नाही. जर 3 किलोवॅटचं जर आपण एक्झाम्पल घेतलं, तर साधारण तुम्हाला 350 युनिट ते जनरेट करणार आणि त्याच्या जर वरती तुम्ही यूज केलं, सपोज 400 युनिट तुम्ही यूज केले, तर उरलेले 50 जे युनिट आहे, त्याचं तुम्हाला बिल भरावं लागेल. पण जर तुम्ही 300 युनिट म्हणजे यूज केलेले आणि तुमचे 350 युनिट जनरेट झालेले, तर तुमचे जे एक्स्ट्रा युनिट आहे, ते तुमच्या अकाउंटला बॅलन्स असतात. मग ते युनिट कॅरी फॉरवर्ड होता. पण ही जी सायकल असते, ही इयरली सायकल असते. म्हणजे ह्या वर्षीचे पुढच्या वर्षी कॅरी फॉरवर्ड नाही होणार. बट ह्या वर्षीचे जे युनिट आहे, ते तुम्ही जे समर सीझन्समधले जे एक्स्ट्रा युनिट आहे, ते आता रेनी सीझनमध्ये थोडंसं जनरेशन कमी होऊन जातं. खूप जास्त जर पाऊस असला. पण जनरेशन होतच नाही वगैरे असं काही होत नाही. आणि सोलर वर्क कसं करतं, की यू हॅव इन्स्टॉल्ड सोलर पॅनल्स ऑन युअर रूफ. त्यानंतर मग ते इलेक्ट्रिसिटी जनरेट करणार. सकाळी एक 6:30-7 वाजेलाच जनरेशन चालू होऊन जातं. त्यानंतर दुपारी खूप मोठ्या प्रमाणात जनरेशन होतं जेव्हा सूर्य पीक मध्ये असतो. तर त्याच्यामध्ये तुम्ही जर खाली काही यूज करताय, सपोज तुम्ही एसी चालू केलेला आहे, तुम्ही इतर काही तुमचे इक्विपमेंट्स आहेत ते ऑन केलेले आहे, तर ती तुमची एनर्जी ती तुम्ही कन्झ्युम करताय. मीन्स यू आर जनरेटिंग एंड यू आर युजिंग. पण आता तुमचं सगळं बंद आहे. तुमचं सोलर पॅनल वर्क करतंय, सिस्टम चालू आहे, तुम्ही गावाला गेलेले आहे. तर ती एनर्जी मे बी तुमचा शेजारचा यूज करतोय किंवा कोणीतरी करतंय. आपण ते सांगू नाही शकत. त्याच्यामुळे याला नेट मीटरिंग कन्सेप्ट आहे, की तुम्ही एक्सपोर्ट किती केले, तुम्ही इम्पोर्ट किती केले आणि टोटल जनरेशन किती झालं. हे पूर्ण लाईट बिलवरती सोलर तुम्ही बसवल्यानंतर ते सगळं त्याच्यामध्ये प्रिंट होऊन येतं लाईट बिलवरती आणि ते पूर्ण त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी आहे. त्याच्यामध्ये जेवढं तुम्ही जनरेट करणार तेवढं तुम्हाला त्याच्यामध्ये दिसणार आणि ऑनलाईन मॉनिटरिंग पण एक भाग आहे सोलरमध्ये. ऑनलाईन मॉनिटरिंगमध्ये तुम्ही जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असेल, तरी तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती किती युनिट जनरेट झालेले आहे, तुमची सिस्टम ऑन आहे की नाहीये, प्रॉपर जनरेशन होतंय की नाहीये, ते सगळं त्याच्यामध्ये तुम्हाला दिसू शकतं. आणि अ, जे नाईट टाईम असतो, त्यावेळेस तुम्ही जो एनर्जी प्रोव्हायडर आहे, त्याचीच तुम्ही इलेक्ट्रिसिटी यूज करता. आता काही लोकांचा असा प्रश्न असतो, की सोलर लावल्यानंतर मग आपल्याला म्हणजे आपण इंडिपेंडंट झालो आणि आता काहीच संबंध नाही. एम-एस-सी-डी-सी-एलचा किंवा इतर जी पण काही इलेक्ट्रिसिटी सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी. तर ते तसं नाहीये. ऑन ग्रिड सिस्टममध्ये असं आहे, की जर सपोज इलेक्ट्रिसिटी कट ऑफ आहे 2 तास, तर सोलर बंद राहणार. सोलर वर्क करणार नाही. त्याचं रिझन असं आहे, की तुम्ही इलेक्ट्रिसिटी एक्सपोर्ट पण करताय एम-एस-सी-डी-सी-एलला. त्याच लाईनवरनं जिथनं येते इलेक्ट्रिसिटी तिथूनच तुम्ही ते एक्सपोर्ट पण करताय, जिथून इम्पोर्ट करताय. त्यामध्ये जर एखादा वायरमन तिथं काही काम करतोय, तर जो तुमची सिस्टम बंद नाही झाली, तर मे बी तिथे काहीतरी ॲक्सिडेंट होऊ शकतो. त्यामुळं जर डे टाईममध्ये तुम्ही जरी सोलर बसवलेलं आहे, तर तुम्ही सपोज 3 तासाचं इलेक्ट्रिसिटी फेल्युअर आहे. इलेक्ट्रिसिटी नाहीये 3 तास. तर 3 तास तुमचं जनरेशन पण बंद असणार आणि तुमचं इम्पोर्ट, एक्सपोर्ट सगळं बंद असणार. जेव्हा ते ग्रिडला कनेक्ट होईल, तुमची इलेक्ट्रिसिटी चालू होईल, त्यावेळेस ते परत अनइंटरप्टेडली ऑन होईल. आता हे झालं ऑन ग्रिड सिस्टमचं. आता काही ऑफ ग्रिड सिस्टम असतात, जिथे इलेक्ट्रिसिटी नाही पोहोचलेली आहे, जिथे इलेक्ट्रिसिटीचे प्रॉब्लेम्स आहे, काही आहे. तर तिथं ऑफ ग्रिड सिस्टम असते. तर ऑफ ग्रिड सिस्टममध्ये सोलर पॅनल्स
बॅटरी चार्ज करणार विथ द हेल्प ऑफ इन्व्हर्टर. बॅटरी चार्ज केल्यानंतर ती बॅटरीची जी एनर्जी आहे, ती आपण यूज करू शकतो. असं. तर ते साधारणतः ग्रामीण भागात किंवा जिथे इलेक्ट्रिसिटीचे प्रॉब्लेम्स आहे, तिथे ऑफ ग्रिड यूज करता. कारण ऑन ग्रिड प्रेफरेबली सुटेबल आहे, फायदेशीर आहे. कारण पे बॅक पिरियड हा खूप कमी आहे आणि ऑन ग्रिड सिस्टममध्ये मेंटेनन्स असा काही नाही. खराब होणारा काही पार्ट नाही. बॅटरीज वगैरे असं काही इन्व्हॉल्व्ड नाही त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये सिम्पली सोलर पॅनल्स आहे, स्ट्रक्चर आहे, इन्व्हर्टर आहे. द व्हॉट इस इन्व्हर्टर डूइंग इट? इन्व्हर्टर इस डूइंग कन्व्हर्टिंग डीसी इंटू एसी. तर सिंपल आहे आणि फायदेशीर आहे. तर ऑन ग्रिड टेक्नॉलॉजीमध्येच खूप मोठ्या प्रमाणात आपल्या देशामध्ये आणि पूर्ण जगामध्ये काम चालू आहे आणि ऑफ ग्रिडमध्येही तुम्हाला हळू भविष्यात लिथियम पॉवर पॅक टेक्नॉलॉजी, फेरोफॉस्फेट बॅटरीज ज्या आहे, त्या टेक्नॉलॉजीनी पुढे रिव्होल्यूशन येईल आणि जे डिझेल जनरेटर वगैरे आहे, ते पुढे ऑब्सोल्यूट होऊन तिथं लिथियम पॉवर पॅक येतील. म्हणजे जरी ग्रिड सप्लाय गेला, तरी त्याच ताकदीने तुम्ही जसं डिझेल जनरेटर लावल्यानंतर आपण सगळा बऱ्यापैकी लोड चालवू शकतो. त्याप्रकारे तुम्ही चालवू शकता सगळे इक्विपमेंट्स. सो हे जे हायब्रिड सिस्टम असतात सोलर पॅनल एनर्जीमध्ये, तर ते कुठले-कुठले असतात? कुठल्या प्रकारचे असतात? सर सोलर ग्रिड सिस्टममध्ये 3 प्रकार आहे. एक ऑन ग्रिड व्हिच इस व्हेरी पॉप्युलर. त्याच्यानंतर आहे ऑफ ग्रिड आणि त्याच्यानंतर हायब्रिड. हायब्रिड म्हणजे कसं आहे, की ऑन ग्रिड आणि ऑफ ग्रिडचं ते कॉम्बिनेशन आहे. म्हणजे सेम इन्व्हर्टर ग्रिडला पण एनर्जी पाठवणार आणि बॅटरी पण चार्ज करणार. सेम टाईम सायमल्टेनियसली दोघी वर्क करणार. म्हणजे तुम्हाला एक वेगळं इन्व्हर्टर बॅटरी घेण्याची गरज नाही. जर हायब्रिड सिस्टम आपण लावतोय, तर सेम इन्व्हर्टर बॅटरीला पण एनर्जी स्टोअरसाठी पाठवणार विथ द हेल्प ऑफ सोलर आणि ग्रिडला पण पाठवणार. तर ती झाली हायब्रिड टेक्नॉलॉजी. आता मगाशी असं तुम्ही सांगितलं, की ऑन ग्रिड, ऑफ ग्रिड आणि सोलर लावल्यावर एनर्जी एक्सपोर्ट, इम्पोर्ट होते. आता हे कसं आहे, की ज्यांचं एक इंडिव्हिज्युअल स्वतःचं घर आहे, ते लावू शकतात सोलर. पण जेव्हा इन केस ऑफ सोसायटी, बिल्डिंग जिथं लिमिटेड स्पेस असते, मग त्यांना जर इच्छा असेल सोलर बसवायची किंवा आपण समजू, की 10 मजली बिल्डिंग आहे. तर 10 पैकी 4च लोकांना सोलर बसवायचे आहेत. तर मग त्या केसमध्ये कसं होणार? किंवा जास्त लोकांना बसवायचे असेल, काही लोकांना बसवायचे नसतील, तर त्या केसमध्ये काय सोल्युशन असतं? सर ही ॲक्चुअली खूप मोठी समस्या होती आपल्या देशाची आणि पूर्ण वर्ल्डमध्ये. तर याच्यावरती आत्ताच महाराष्ट्र इज द फर्स्ट स्टेट, की त्यांनी एक मोठा निर्णय घेतलेला आहे. आपलं पहिलं राज्य आहे या दृष्टीने पाऊल टाकणारं. याच्यामध्ये आता 3 गोष्टी आहे, की त्यांनी व्हर्चुअल नेट मीटरिंग चालू केलेलं आहे. त्यानंतर त्यांनी ग्रुप नेट मीटरिंगची पॉलिसीला त्यांनी मान्यता दिलेली आहे आणि ओपन ॲक्सेस. त्या तिघांबद्दल मी तुम्हाला सांगतो. ओपन ॲक्सेस म्हणजे कसं आहे, की तुमची एक फॅक्टरी आहे. तिथं जवळपास तुम्हाला 1 मेगावॅटची रिक्वायरमेंट आहे. पण तुम्हाला ते सगळं करायचं नाही, की तुम्हाला रूफवर सोलर लावणं, ते क्लीन करणं वगैरे हे ते. त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला नकोय. मग आमच्यासारखा एक इंटिग्रेटर तुमच्याकडे येणार. दुसरा एक व्यक्ती शोधणार, की जो 10 मेगावॅटचं ज्याच्याकडे लँड आहे, जो इन्व्हेस्टमेंटही करू शकतो. त्याच्या फार्ममध्ये, त्याच्या लँडमध्ये आपण 10 मेगावॅटचा सोलर पार्क उभा करणार आणि त्याच्यातली 1 मेगावॅटची जी एनर्जी आहे, ती आपण तुम्हाला देणार. आणि त्याच्यामध्ये जर एम-एस-सी-डी-सी-एल तुमचा जो आत्ताचा इलेक्ट्रिसिटी रेट आहे, त्यापेक्षा स्वस्त दरामध्ये तुम्हाला ती इलेक्ट्रिसिटी मिळू शकते. त्याच्यामध्ये पण ओपेक्स मॉडेल आहे, कॅपेक्स मॉडेल आहे. कॅपेक्स मॉडेल म्हणजे कसं आहे, की कॅपिटल इन्व्हेस्टमेंट तुम्ही करायची आहे. ओपेक्स मॉडेलमध्ये असं आहे, की कॅपिटल इन्व्हेस्टमेंट तुम्ही नाही करायची आहे. एखादा इन्व्हेस्टर किंवा जी कंपनी करते ती त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आणि त्यांचा आणि तुमचा एक रेट ठरेल. त्या रेटने तुम्हाला ते इलेक्ट्रिसिटी टेरिफ चार्ज करतील. दुसरं झालं ग्रुप नेट मीटरिंग आणि आपलं व्हर्चुअल नेट मीटरिंग. म्हणजे आता सपोज आपण एक एक्झाम्पल घेतलं, की तुम्ही ज्या बिल्डिंगमध्ये राहता, एक मोठा प्रोजेक्ट आहे. जवळपास तिथं अ, 900 लोकं राहतात. 900 फ्लॅट्स आहे आणि 900 फ्लॅट्समध्ये जवळपास प्रत्येकाची रिक्वायरमेंट 3 किलोवॅटची आपण एक पकडू शकतो. आता वरती जी स्पेस अवेलेबल आहे, त्याच्यामध्ये ते पॉसिबल नाहीये.
आता वरती आपण जर सोलर बसवलं, तर ते फक्त आपण कॉमन एरिया जो आहे, म्हणजे जे लिफ्ट आहे, बाकी लाइटिंग लोड आहे, तुमची मोटर आहे पाण्याची वगैरे, हा जो लोड आहे त्यासाठी आपण सोलर बसवू शकतो. पण आता वैयक्तिक प्रत्येकाला जर बसवायचं असेल, तर दॅट इज नॉट फिजिबल. कारण टॉल बिल्डिंग आहे, सपोज 12 मजली, 14 मजल्याची बिल्डिंग आहे. तिथे एन नंबर ऑफ फ्लॅट्स आहे आणि एवढ्यांचे सोलर पॅनल ते प्रॅक्टिकली पॉसिबल नाही तिथं. तर याच्यासाठी व्हर्चुअल नेट मीटरिंग ही कन्सेप्ट आलेली आहे. व्हर्चुअल नेट मीटरिंगमध्ये काय होणार, की आपण कुठेतरी सपोज मराठवाड्यामध्ये किंवा जिथं लँड आपल्याला स्वस्तामध्ये अवेलेबल आहे आणि तिथं सनलाईट पण चांगला मिळतो, विदर्भ सारख्या एरियामध्ये. तिथं आपण सोलर फार्म उभा करणार. त्यानंतर तिथून आपण ती जी इलेक्ट्रिसिटी आहे, ती तुमची जी पूर्ण बिल्डिंग आहे, प्रत्येक वैयक्तिक जो तिथं राहणारा व्यक्ती आहे, त्याला आपण ती सप्लाय करणार. दॅट विल बी व्हर्चुअल. म्हणजे ती इलेक्ट्रिसिटी तिथे जनरेट होणार आहे. ती तिकडची इलेक्ट्रिसिटी तिकडे कोणीतरी यूज हं, हं. करणार. ॲज सच तिकडची इलेक्ट्रिसिटी इकडं कोणी यूज नाही करणार आहे. मग इथली इलेक्ट्रिसिटी ते जे लोकं यूज करताय आणि त्यांनी जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, त्याच्यामध्ये जो त्यांचा कन्झ्युमर नंबर आहे आणि त्यांचं जे काही कनेक्शन आहे, त्याच्यामध्ये त्यांना बेनिफिट मिळेल. म्हणजे बेनिफिट असा मिळेल, की त्यांनी जवळपास सोलर स्वतः बसवलेलं आहे घरी. त्यावेळेस त्यांना जो नेट इफेक्ट मिळतो, तसाच इफेक्ट त्यांना व्हर्चुअल नेट मीटरिंगच्या माध्यमातून मिळणार. ओके. त्याच्यानंतर ग्रुप नेट मीटरिंग. ग्रुप नेट मीटरिंग आणि व्हर्चुअल नेट मीटरिंग म्हणजे महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे आता. त्यानंतर आता इतर राज्य त्याला इम्प्लिमेंट करतील. आता ग्रुप नेट मीटरिंगमध्ये असं आहे, की एखादा व्यक्ती आहे, त्याच्या 2-3 फॅक्टरीज आहे. त्याच्यानंतर त्याचे मुंबई, पुण्यामध्ये फ्लॅट्स आहे. त्याचं संभाजीनगर, नाशिकमध्ये त्याचे फ्लॅट्स आहे. त्याचे ऑफिसेस आहे आणि त्याचं स्वतःच्याच नावाने सगळं आहे. आता त्याचा प्रॉब्लेम असा आहे, की तो इकडे 10,00,000 ₹15,00,000 इलेक्ट्रिसिटी बिल भरतोय महिन्याला. आणि म्हणजे तो अफोर्ड करू शकतो. त्याला माहीत आहे सोलर एनर्जीवर स्विच व्हायला पाहिजे, सगळ्या गोष्टी. पण त्याच्याकडे स्पेसचा प्रॉब्लेम आहे. पण आता विदर्भाचा सपोज तो व्यक्ती किंवा मराठवाड्याचा आहे, त्याचं तिथं भरपूर मोठ्या प्रमाणात त्याच्याकडे लँड आहे. मग आपण काय करणार, की त्याच्या लँडमध्ये आपण सोलर इन्स्टॉल करणार. त्याची जेवढी डिमांड आहे, त्याचं जेवढं एनर्जी युजेस आहे आणि त्याचा इफेक्ट त्याला संभाजीनगर, नाशिक, मुंबई, पुणे या ठिकाणी त्याला मिळेल. म्हणजे तो जेवढं जे इलेक्ट्रिसिटी बिल भरतोय 15-1 लाख रुपये, आपण जवळपास त्याला 90% पर्यंत कमी करू शकतो. तर ही खूप रिव्होल्युशनरी कन्सेप्ट आहे. याच्यानी जसं आय-टी क्रांती झाली आणि त्याच्यातून मुंबई, पुण्यामध्ये तुम्ही बघता, की आय-टी चे मोठे-मोठे आय-टी पार्क्स आहे आणि त्याच्याने जे रिव्होल्यूशन झालं इंडियामध्ये, डॉलरमध्ये पैसा यायला लागला. त्या प्रकारचं रिव्होल्यूशन याच्याने होईल आणि पूर्ण जो देश आहे, तो रॅपिडली सोलर एनर्जीमध्ये कन्व्हर्ट होण्यासाठी याच्याने मदत होईल. कारण आता हे आय-टीवाले जरी आपण पकडले, त्यांचे मोठे-मोठे पॅकेजेस असतात. मतलब आणि त्यांना त्याची हे पण माहिती आहे, की गरज आहे ही काळाची सोलर. म्हणजे आता हे असं आहे, की जो अर्बन इंडिया आहे आणि जो रुरल भारत आहे, याच्यामध्ये ब्रिज बनण्याचं काम हे ग्रुप नेट मीटरिंग आणि व्हर्चुअल नेट मीटरिंगच्या माध्यमातून होणार आहे. म्हणजे याच्याने रुरल भारत आणि अर्बन भारत, अर्बन इंडिया हे पूर्ण लिंक होऊन याच्याने खूप मोठं रिव्होल्यूशन होऊन इंडिया एनर्जीच्या बाबतीत इंडिपेंडंट बनण्याचं जे आपलं स्वप्न आहे आणि एनर्जीच्या बाबतीत जर आपण इंडिपेंडंट बनलो, तर भारताला महासत्ता बनण्यापासून कोणीच रोखू नाही शकत. तर त्या दृष्टीने गव्हर्नमेंट आणि ज्या सगळ्या ग्रीन एनर्जीमध्ये काम करणाऱ्या ज्या सगळ्या संघटना आहे, संस्था आहे, त्या त्या दृष्टीनेच काम करताय आणि त्याच्यामध्ये जे टाईम पिरियड लागतो किंवा ज्या पण गोष्टी ऑब्स्टॅकल्स म्हणून आहे, त्या कशा कमी करता येतील. म्हणजे आता ओपन ॲक्सेसचं तुम्हाला उदाहरण देतो, की महाराष्ट्रामध्ये आधी ओपन ॲक्सेस असं होतं, की 1 मेगावाट वगैरे जर तुमची असेल, तरच तुम्ही ओपन ॲक्सेसमध्ये जाऊ शकत होते. आज अशी परिस्थिती, की 100 किलोवॅटच्या पुढे जर तुमचं कन्झम्पशन असेल, तर यू कॅन गो फॉर ओपन ॲक्सेस असं. आता तुम्ही जे सांगितलं, की एक पर्सन असेल त्याच्याकडे स्वतःची जमीन असेल, तर तो तिथं सोलर प्लांट उभा करू शकतो आणि अ, ज्यांना गरज आहे, ज्यांना व्हर्चुअल मीटरिंग तुम्ही सांगितलं बरोबर. त्यांना जे व्हर्चुअल मीटर वापरतात त्यांना ते प्रोव्हाईड करू शकतात. आता जे व्हर्चुअल मीटरवाले आहेत, जे कनेक्शन घेणार आहेत, त्यांना सोलर बसवायची गरज नाहीये. मग नाही. त्यांचा खर्च होतच नाही का त्यांना काही खर्च येतो या नाही, खर्च त्यांना येणार. म्हणजे आता एखादी कंपनी आता सगळ्यात आधी त्याच्यात काय लँड ॲक्विजिशन करणं,
सपोज आपण 10 मेगावॅटचा प्लांट टाकतोय, तर 1 मेगावॅटला साधारण 4 ते 5 एकर जागा लागते. मग त्या रिस्पेक्टिव्हली आपल्याला 10 मेगावॅट जर आपल्याला करायचंय, तर तेवढी जागा आपल्याला लागेल रिस्पेक्टिव्हली. म्हणजे एक 50 एकरच्या आसपास. मग ते लँड आपण ॲक्वायर करणार. तर मे बी लँडमध्ये 2 असू शकतं, की आपण एक तर ती पर्चेस करतोय किंवा आपण ती लीज करतोय त्यांच्याशी 30 वर्षाची, 35 वर्षाची, 40 वर्षाची. मग त्यामध्ये सोलर पॅनल आपण इन्स्टॉल करणार. त्यानंतर आपण पूर्ण ते म्हणजे जसं सोलर रूफटॉप आपण बसवतो, त्याप्रकारेच आपण तो सोलर पार्क उभा करणार. मग याच्यामध्ये जी इन्व्हेस्टमेंट आहे, ती इन्व्हेस्टमेंट हे लोकं करणार ज्यांना ते म्हणजे यूज करायचंय. ते लोकं इन्व्हेस्टमेंट ओके, करतील ओके, 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 ओके. असं. मी हा प्रश्न याच्यासाठी विचारला कारण मला एकदम डोक्यात आलं, की आता आजकाल जसं तुम्ही आता पुणे-मुंबईचं सांगितलं, की डायरेक्ट एक 4-4, 5-5, 10-10 बिल्डिंगच एकत्र बांधतात. सो त्यांच्यासाठी मला येस, वाटतं मे बी हा आयडियल असू शकतो. सो येस. म्हणजे त्याच्यामध्ये असं आहे सर, की आता सपोज एखादी हं, हं. बिल्डिंग आहे. नाशिकचंच उदाहरण घेऊ आपण, की एखादं मोठी बिल्डिंग आहे, मोठी टाउनशिप आहे. त्याला सपोज आम्ही अप्रोच केलं. त्याच्यापैकी 90% लोकं कन्विन्स झाले. त्यांचं पेमेंटची काही प्रॉब्लेम्स नाही. दे हॅव मनी, दे कॅन इन्व्हेस्ट. मग आपण त्यांना अप्रोच करणार. मग आपण लँड शोधणार. मग ते लेव्हलिंग वगैरे आपण ते करणार. एक कंपनी हे करणार. त्याच्यामध्ये ॲग्रीमेंट होणार या सगळ्या लोकांचं आणि यांचे जे कन्झ्युमर नंबर आहे, ते तिथे लिंक होणार आणि त्यांना तो इफेक्ट मिळणार. म्हणजे जी पण काही आपल्याला खर्च लागणार आहे 4,00,00,000, 5,00,00,000, 50,00,00,000 तो हे सगळे लोकं ते इन्व्हेस्ट करतील. त्याची एक कंपनी फॉर्मेशन होईल आणि त्या माध्यमातून जे ॲग्रीमेंट होईल त्याप्रमाणे त्याचा त्यांना इफेक्ट मिळेल असं. कारण आता एक व्यक्ती जो आहे त्याला एवढी एनर्जीची डिमांड नसते. एक व्यक्ती करून किती करणार आहे? 10 किलोवॅट, 15 किलोवॅट एखाद्याची फॅक्टरी असेल तर 300 किलोवॅट, 400 किलोवॅट. पण हे जर व्हर्चुअल नेट मीटरिंग म्हणजे हे सगळे जर लोकं एकत्र आले, हं. तर त्याला फक्त एका म्हणजे सिस्टममध्ये बसवायचंय. ती सिस्टम मध्ये बसवण्याचं फॉर्मेशन झाल्यानंतर मग फ्री एनर्जी आहे. म्हणजे तिकडे जो ग्रामीण भागात जो आपली म्हणजे लो इन्कम वगैरे आहे, ते पण याच्यात प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार. कारण आपल्याला मोठा प्लांट टाकल्यानंतर आपण तिथे पण रोजगार निर्मिती होणार. तिथं आपल्याला तो प्लांट मेंटेन करायचा आहे, ते पॅनल क्लीन करायचे, सगळ्या गोष्टी. तिथं जो व्यक्ती आहे किंवा जे शेतकरी आहे, ते लँडवर लीज देत आहे. त्यांना एक प्रकारचं उत्पन्न त्याच्यामधून चालू होणार आहे. सपोज त्याच्यातले काही मोठे शेतकरी ते इन्व्हेस्ट करू शकता. ते इन्व्हेस्ट करून त्याच्यावर रिटर्न्स घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला सांगायला मला निश्चित आवडेल, की सोलरची अशी परिस्थिती आहे, की 34% रिटर्न्स आहे. 34% तुम्ही मला कोणतं क्षेत्र सांगा असं, की तुम्हाला एवढे रिटर्न्स मिळतील? कोणतंच नाही. म्हणजे रिअल इस्टेट नंतर जर सगळ्यात मोठं काही क्षेत्र आता उभरतं असेल, तर ते सोलर आहे. सोलरमध्ये इन्व्हेस्ट केल्यानंतर तुम्हाला लॉसची तर 0% पॉसिबिलिटी आहे, पण तुमचा फायदाच होणार आणि तो खूप मोठ्या प्रमाणात होणार. 34% रिटर्न, 50% रिटर्न्सपर्यंत तुम्हाला रिटर्न्स मिळू शकतात. ओके, ही सोलर एनर्जीमध्ये ओके. ताकद आहे आणि हे ट्रान्झिशन हं, पिरियड आहे हा. आता हळू ग्रीन एनर्जीकडे पूर्ण जग हं. स्विच होतंय. म्हणजे आता मला पूर्ण इंटरनॅशनल एक्सपोजर आहे. तर त्यामुळं इतर बाहेरच्या देशांमध्ये बऱ्यापैकी ते कन्व्हर्ट झालेले आहे. त्यांना कळालेलं आहे, की हेच फ्युचर आहे. याच्याशिवाय पर्याय नाहीये. तर त्यामुळं त्यांनी आधीच ती पावलं टाकून म्हणजे काही-काही देशांमध्ये चायनासारखा जो देश आहे, तिथे 90% इलेक्ट्रिक व्हेइकल्स आहे. ते पूर्ण त्यांच्याकडे घरावर सोलर बसवण्याची पद्धत नाही. जे आपण आत्ता करतोय व्हर्चुअल नेट मीटरिंग वगैरे, ते ऑलरेडी ते करून बसलेले आहे. त्यांच्याकडे मोठे-मोठे सोलर फार्म आहे. आणि ती कॅपिटलिस्ट म्हणजे कंट्री आहे. खूप पुढे आहे ते डेव्हलप कंट्री आहे. त्यामुळं त्यांच्याकडे असं आहे, की ते इन्व्हेस्टमेंट करून मोठे-मोठे सोलर पार्क उभे करून ते ग्रीन एनर्जीवरती बऱ्यापैकी स्विच झालेले आहे. आता तर अशी परिस्थिती आहे, की आपल्याला पृथ्वीलाही वाचवायचंय. जर इथे इतकं पोल्युशन झालं, की तुम्ही जर राहूच शकत नाही. दिल्लीची आज काय परिस्थिती आहे? दिल्लीला तुम्ही श्वास नाही घेऊ शकत. एवढं पोल्युटेड आहे दिल्ली. तर याचं रिझन काय आहे, की फॅक्टरीज, पोल्युशन, गाड्यांचं पोल्युशन. तर हे सगळं जर थांबवायचं असेल आपल्याला, तर ग्रीन एनर्जी शिवाय आपल्याकडे दुसरा काहीच पर्याय नाही. ग्रीन एनर्जीवर तुम्ही स्विच झाल्यानंतर बऱ्यापैकी पोल्युशन वगैरे ते कमी होणार आणि आपल्याला एक हेल्दी, चांगलं, इको फ्रेंडली
वातावरण मिळणार आणि याच्यात असं आहे, की तुम्हाला जे सवयी आहे, तुम्हाला एसीमध्ये राहायचंय, तुम्हाला चांगलं लाईफस्टाईल पाहिजे, तुम्हाला गरम पाणी पाहिजे रोज, सगळ्या गोष्टी पाहिजे. त्या सगळ्या याच्यातनं साध्य होत आहे. म्हणजे तुमचं लाईफस्टाईलशी पण तुम्ही कॉम्प्रोमाईज नाही करत आहे आणि तुम्ही नेचरला पण हार्म नाही करत आहे. दोन्ही गोष्टी साध्य होत आहे विथ द हेल्प ऑफ सोलर, विंड, हायड्रो इलेक्ट्रिक. मगाशी तुम्ही सांगितलं, की अ, शेतकरी यांना सुद्धा फायदा होऊ शकतो. शेतीसाठी याचा काय उपयोग होऊ शकेल? तर शेतकऱ्यांसाठी तर सोलर हे म्हणजे वरदान आहे. आता आपण बातम्या वाचतो, की एखादा शेतकरी लाईटसाठी गेलेला आहे रात्री. त्याला शॉक लागतो किंवा त्याच्यावर एखादा वन्य प्राणी हल्ला करतो. तिथं त्यांचा मृत्यू होतो. अशा आपण अनेक बातम्या बघतो. तर याचं रिझन काय? रूट रिझन काय? की लोड शेडिंग जे आहे, त्याच्यामध्ये रात्री तिथं काही ठिकाणी इलेक्ट्रिसिटी असते आणि शेतीसाठी पाणी लागतं. पाण्याशिवाय शेती होऊ नाही शकत. तर ते पाणी जर तुम्हाला पाहिजे, तर मग तिथं हे आलं, तुम्हाला विहिरीतून ते पाणी तुम्हाला शेतीसाठी द्यावं लागणार आहे किंवा तलाव आहे किंवा आता शेततळे सगळ्या गोष्टी. त्याच्यातनं ते पाणी जर तुम्हाला पिकांपर्यंत पोहोचवायचंय, तर त्यासाठी ते शेतकरी रात्री-बेरात्री शेतात जाणार, तो पंप चालू करायसाठी जाणार. तर त्यासाठी सोलर पंप हे त्यांच्यासाठी वरदान आहे. आता सोलर पंपचं असं आहे, की सोलर पंपमध्ये सकाळपासनं संध्याकाळपर्यंत जोपर्यंत सूर्य आहे, तोपर्यंत त्यांना विथ द हेल्प ऑफ सोलर पॅनल्स आणि त्याच्यामध्ये कंट्रोलर असतं. त्याच्याने त्यांना कंटिन्यू वॉटर मिळणार. ते वॉटर लिफ्ट करू शकतं. त्याच्यामध्ये मग 3 एच-पी पासनं 10 एच-पी, 15 एच-पी, 4 एच-पी, 5 एच-पी अशी वेगवेगळ्या प्रकारची जशी त्याची डिमांड आहे वॉटरची, त्यानुसार सोलर पंप असतात. त्याच्यासाठी महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री सौर पंप योजना पण आहे. त्या योजनेमध्ये जर तुम्ही क्रायटेरियामध्ये बसत असाल, तर तुम्हाला साधारण ज्या पंपाची किंमत लाखामध्ये आहे, तो पंप तुम्हाला फक्त एक ₹18,000 मध्ये मिळू शकतो. पण आता त्याच्यामध्ये असं आहे, की त्याच्यात मोठ्या कंपन्यांना त्यांनी त्याचं कंत्राट दिलेलं आहे. तर आता आमची पण संघटना आहे महाराष्ट्र सोलर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन. त्यामार्फत आम्ही निवेदन दिलंय, की तुम्ही इतर जे कॉन्ट्रॅक्टर आहे, त्यांना पण त्याच्यामध्ये सामावून घ्या आणि कसं तुम्हाला आपल्याला शेतीला पण सोलरच्या मदतीने एक हरित क्रांती मोठ्या प्रमाणात आपल्याला करता येईल. त्यासाठी आपण दिलेले तर त्याच्यासाठी पण त्यांनी आता निर्णय घेतलेला आहे, की मागेल त्याला सोलर पंप. म्हणजे क्रायटेरिया वगैरे आधी असं होतं, की एस-सी, एस-टी कॅटेगरी आणि जिथे इलेक्ट्रिसिटी नाहीये, त्या ठिकाणी फर्स्ट प्रेफरन्स होता किंवा मग अल्पभूधारक शेतकरी आहे, त्याला फर्स्ट प्रेफरन्स होता. पण आता हळू-हळू त्याच्यामध्येही बदल होणार आणि मागेल त्याला सौर पंप म्हणजे तुम्हाला ॲप्लाय करायचंय आणि त्याच्यामध्ये पण जसं रूफटॉपमध्ये ₹78,000 सबसिडी गव्हर्नमेंट देतंय. त्यानुसार त्याच्यामध्येही तुम्हाला सबसिडी मिळणार आणि तुम्ही पाण्याच्या बाबतीत स्वावलंबी होऊ शकता शेतीमध्ये. दुसरं शेतीमध्ये शेतकरी जर त्याची म्हणजे नापीक जमीन आहे, तर तो रेंटवर देऊ शकतो सोलर फार्म उभा करण्यासाठी किंवा तो सेल पण करू शकतो. त्याला पण सोलरमुळे त्याला चांगले पैसे मिळू शकतात. म्हणजे सपोज त्याच्याकडे 10 एकर आहे, तर 5 एकरमध्ये तो सोलर करू शकतो. इतर 5 एकरमध्ये तो त्याचं जे पण काही चालू आहे, तो जे काही पिकं वगैरे घेतो, ते करू शकतो. आणि रूफटॉप सोलर पण शेतकरी बसवू शकतात. आणि हळू-हळू असं परिस्थिती येणार आहे, की लोड शेडिंग नावाचा प्रकार राहणारच नाही. जेवढं सोलर वाढणार, तसं-तसं आपली एनर्जीची जी डिमांड आहे, ते आपण फुलफिल करणार. आपलं जनरेशन पण तेवढं वाढणार. जे सरकारचं टार्गेट आहे, गिगावॅटमध्ये आपलं जे टार्गेट आहे, ते विथ द हेल्प ऑफ छोट्या सिस्टम, मोठ्या सिस्टम सगळं आपण एकत्र केलं, तर लवकरच आपण ते टार्गेट अचीव्ह करू शकतो. आणि शेतकरी पण एनर्जीच्या बाबतीत स्वावलंबी झाल्यानंतर, पाण्याचा एकदा शेतकऱ्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यानंतर, मग शेतीमध्येही तुम्हाला त्याचे रिफ्लेक्शन्स मिळतील, की जिथं मग थोडं कमी प्रमाणात पीक येत होतं किंवा काही प्रॉब्लेम्स होते. पाण्यामुळं तिथं पिकं येत नव्हती किंवा कमी प्रमाणात येत होते. तिथं सोलरमुळं त्याच्यामध्ये पण रिव्होल्यूशन होऊ शकतं. म्हणजे सोलरने हरित क्रांती पण मोठ्या प्रमाणात होऊ शकते. कारण पाणी जर शेतीला मिळालं, तर मग दुसरं काही नाही. मग ते काय मार्केट शोधायचंय आणि ते तुम्हाला विकायचंय. भारतामध्ये पण सोलर सिटीज मला वाटतं आता आहेत. शिर्डी आहे किंवा अयोध्या आहे. तर त्याच्याबद्दल आपल्याला काय माहिती आहे? तर सोलर सिटी अशी कन्सेप्ट आहे सर, की याच्यामध्ये जी प्रधानमंत्री सूर्यघर योजना आहे,
त्याच्यामध्ये असं टार्गेट आहे, की जवळपास 1,00,00,000 घरांवर सोलर बसवायचं आहे आणि त्याला जोडून सोलर सिटी ही एक कन्सेप्ट आहे भारत सरकारची. त्यामध्ये त्यांनी 2 शहरांची निवड केलेली आहे. एक पहिलं म्हणजे आपल्या जवळचं शिर्डी आणि दुसरं म्हणजे रामाचं अयोध्या. तर दोघी सिटी पूर्ण सोलरवर कन्व्हर्ट करायच्या, असा एक एकंदरीत तो प्लॅन आहे. म्हणजे शिर्डीमध्ये जे पण काही हॉटेल्स आहे, जे पण काही घरं आहे, जो मंदिराचा एरिया आहे, जे इतर काही गोष्टी आहे, ते पूर्ण सोलरवरती स्विच करायचं. आता मागे त्यांनी एक तिथे कॅम्प पण घेतला अ, त्या दृष्टीने आणि या 2 सिटीज सिलेक्ट करून म्हणजे शिर्डीचं असं आहे, की शिर्डीचं जे एअरपोर्ट आहे, ते पण इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे आणि शिर्डीमध्ये पूर्ण जगातून जे साईबाबांचे जे भक्त आहेत, ते पूर्ण जगातून शिर्डीमध्ये येतात. अयोध्येचं पण तसं आहे. एक ऐतिहासिक त्या गोष्टीला महत्त्व आहे अयोध्येला. प्रभू श्रीरामांचा तिथं जन्म झालेला आहे. त्यामुळे या 2 शहरांची निवड करून भारत पण सोलरमध्ये मागे नाहीये आणि पूर्ण जगामध्ये जर आपल्याला सोलरचा डंका वाजवायचा आहे, तर ह्या 2 सिटीज त्यांनी त्यासाठी सिलेक्ट केलेल्या आहे, की या दोन्ही सिटीजला पूर्ण जगामध्ये ओळख आहे. म्हणजे साईबाबांचे जे भक्त आहेत, ते पूर्ण जगामध्ये यूएसमध्ये, यूकेमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये, पूर्ण जगामध्ये आणि पूर्ण जगातनं शिर्डीमध्ये लोकं येतात. अयोध्येमध्ये आता लोकं पूर्ण जगातनं लोकं यायला लागलेले. तर या 2 मॉडेल सिटीज आपण करू आणि पूर्ण ग्रीन एनर्जीवरती त्या सिटीज वर्क करतात. असं आपलं एक टार्गेट आहे आणि त्यासाठी आम्ही जे पण सगळे इंटिग्रेटर्स आहे, कॉन्ट्रॅक्टर्स आहे, ज्या कंपन्या आहे सोलरमध्ये ज्या कामं करतायत, त्या सगळ्यांनी एकत्र येऊन किती पटकन, किती लवकरात लवकर आपण ह्या दोन्ही सिटीजला पूर्ण सोलरवरती स्विच होण्यासाठी प्रयत्न करतोय सगळे मिळून. तर त्याच्यामध्ये पी-एम सूर्यघर योजना आहे किंवा इतर ज्या गव्हर्नमेंटच्या काही योजना आहे, त्याच्या मदतीने आपण लवकरात लवकर ह्या दोन्ही ज्या सिटीज गव्हर्नमेंटने सिलेक्ट केलेल्या आहे, त्या तुम्हाला भविष्यात पूर्ण ग्रीन सिटीज, पूर्ण स्मार्ट सिटीज, ज्या पूर्ण सोलर सिटीज झालेल्या तुम्हाला दिसतील. म्हणजे त्याच्यातली बऱ्यापैकी जी 90% एनर्जी आहे, ती ग्रीन एनर्जी असेल, ती सोलरच्या माध्यमातून असेल. आणि त्याच्यामध्ये पोल्युशनही खूप मोठ्या प्रमाणात कमी झालेलं दिसेल तुम्हाला. आणि याच्यातनं आपण एक जगाला संदेश देऊ शकतो, की अ, भारत पण ग्रीन एनर्जीमध्ये अग्रेसिव्हली वर्क करतोय आणि जे आपलं गिगावॅटमध्ये टार्गेट आहे, ते अचीव्ह करण्यासाठी आपण पण एक मोठ्या बोल्ड स्टेप्स आपण घेतोय आणि लवकरात लवकर आपण पूर्ण देशामध्ये ग्रीन एनर्जीच्या बाबतीत आपण किती लवकर स्विच होऊ शकतो, त्यासाठी हे एक मोठं पाऊल आहे सोलर सिटीच्या माध्यमातून. मगाशी तुम्ही थोडं सरकारी स्कीम आणि त्याच्याबद्दल सांगितलं. तर आत्ता रिसेंट म्हणण्यापेक्षा मला 4-5 वर्ष झाली असतील. वन सन, वन वर्ल्ड, वन ग्रिड नावाची मला वाटतं एक काय उपक्रम त्यांनी राबवला होता. तर त्याच्याबद्दल आपलं काय मत आहे? किंवा तुम्ही त्याला काही जवळून बघितलंय, त्याचा अनुभव काही घेतलाय का? सर हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्याबद्दल खूप कमी लोकांना माहितगिरी आहे. तर वन सन, वन ग्रिड, वन अर्थ याचं असं आहे, की फ्रान्स परत युरोपातले काही देश, इंडिया आणि एशियातले बरेच देश यांनी मिळून असं एक प्रपोजल दिलेलं आहे जगाला, की जसं इंटरनेट आपलं पूर्ण जगाचं कनेक्टेड आहे, तसं पूर्ण जगाचं ग्रिड आपण कनेक्ट करायला पाहिजे. आणि ते जगाचं जर ग्रिड आपण कनेक्ट केलं, तर त्याच्यानी एनर्जीच्या बाबतीत पूर्ण जग स्वावलंबी होईल. म्हणजे त्याचं असं आहे, की यूकेमधला एखादा देश आहे, जो भौगोलिकदृष्ट्या म्हणजे तुम्ही बाय कार सुद्धा तुम्ही यूकेपर्यंत जाऊ शकता. पूर्ण लँड कनेक्टिव्हिटी आहे. तर त्या माध्यमातनं तिथं जो टायमिंग आहे, म्हणजे सपोज आपल्याकडे दिवस आहे, त्यांच्याकडे रात्र आहे. तर इथून इलेक्ट्रिसिटी आपले जे फार्मर्स आहे, आपली जी एवढी मोठी लँड आहे आणि भारत हा खूप नशीबवान देश आहे, की इथं बऱ्यापैकी आपल्याला म्हणजे बऱ्यापैकी आपल्याला सनलाईट मिळतो. आता बरेच असे युरोपामध्ये देश आहे, की त्यांना सनलाईट मिळत नाही. तिथं बर्फ असतो. तिथं खूप कोल्ड क्लायमेट असतं. तर आपण या संधीचा आपण फायदा घेऊ शकतो आणि याच्यामध्ये असं आहे, की पूर्ण जगाचं जे ग्रिड आहे, ते इंटरनेटप्रमाणे कनेक्ट करायचं आणि सपोज विदर्भामधनं इलेक्ट्रिसिटी जनरेट होते एखाद्या शेतामधनं आणि यूकेमध्ये एखादी कंपनी चालू आहे,
किंवा एखादी कंपनी ते कन्झ्युम करते, तर त्यांच्यामध्ये ॲग्रीमेंट होईल आणि विदर्भातली जी इलेक्ट्रिसिटी आहे, ती यूके कन्झ्युम करतंय. म्हणजे धिस इज जस्ट एक्झाम्पल. अशा प्रकारे जे आपण प्रपोजल दिलेले आपले सायंटिस्ट आणि इतर जे देश आहे यूकेमधले, युरोपातले, त्यांनी ही कन्सेप्ट दिलेली, की जर आपण अशा प्रकारे पूर्ण जगाचं ग्रिड कनेक्ट केलं, तर त्याच्याने पूर्ण रिव्होल्यूशन होऊ शकतं एनर्जीच्या बाबतीत आणि पूर्ण जो म्हणजे अर्थ आहे, त्याची आपण काळजी घेऊ शकतो आणि पूर्ण पोल्युशन वगैरे जे आहे, फॉसिल फ्युएल आणि जे कन्व्हेन्शनल सोर्सेस आहे, त्याचं पूर्ण प्रमाण कमी होऊन पूर्ण जगच याच्यामध्ये जवळपास ग्रीन एनर्जीवरती शिफ्ट होणार आणि त्याच्याने भारतासारखा जो देश आहे, जिथं बऱ्यापैकी आपल्याला ऊन असतं. म्हणजे एक 8-9 महिने तुम्हाला चांगला सनलाईट मिळतो. तर त्याचा आपल्याला भौगोलिकदृष्ट्या जे आपलं पृथ्वीवरती जे स्थान आहे, त्याचा आपल्याला फायदा घेऊन आपण ह्या प्रकारे एक्सपोर्ट करू शकतो. एनर्जी एक्सपोर्ट करू शकतो आणि ज्या प्रकारे आय-टीच्या माध्यमातून डॉलरमध्ये आपण पैसे कमवतो. डॉलर इंडियात येतो. त्याप्रमाणे युरो, डॉलरमध्ये पैसे कमवण्याची आणि भारताला आर्थिकदृष्ट्या आणि एनर्जीच्या बाबतीत सक्षम करण्यासाठी ही कन्सेप्ट आहे आणि ती लवकरात लवकर जर जेवढी अंमलात येईल, तेवढं म्हणजे भारत आपल्या महासत्तेकडे जर आपण सपोज 2050 मध्ये आपण म्हणू, की आपण महासत्ता होणार आहे, तर आपण 2035 मध्येच आपण महासत्ता होऊ शकतो. जर अशा प्रकारचं रिव्होल्यूशन जर झालं लवकरात लवकर. तर वन नेशन, वन ग्रिड, वन अर्थ. पृथ्वी एकच आहे. सगळ्यांना पृथ्वीवर राहायचं आहे. सगळ्यांना जीवसृष्टी टिकवायची आहे. तर सगळ्यांनी एकत्रित जर एफर्ट्स लावले आणि ग्रिड कनेक्ट केलं, तर त्याचा पूर्ण जगाला आणि पृथ्वीला सगळ्यांना फायदा होईल. मला वाटतं बऱ्यापैकी गोष्टी समजल्या असतील व्ह्यूअर्सना सुद्धा. आणि जरी व्ह्यूअर्स जे बघतायत, तुम्हाला जर काही क्वेशन्स असतील, तर प्लीज ते कमेंटमध्ये सांगा. तेव्हा आम्हाला कसं आहे, की सरांना पुन्हा बोलवता येईल आणि त्या क्वेशन्सवर जे काही आन्सर असेल, त्याचं सोल्युशन आपल्याला सरांकडनं मिळवता येईल. सो तुम्ही आज खरंच आलात वेळात वेळ काढून आणि एवढी माहिती लोकांपर्यंत पोहोचवली. सो खरंच धन्यवाद आणि एपिसोड खूप छान होता. मलाही बऱ्याचशा नवीन गोष्टी कळल्या, कारण मी सोलरमध्ये होतो आधी. पण एवढं डेप्थमध्ये मी जाऊन कधी काम नव्हता केलं. पण बेसिक मला माहिती होतं. सो आज तुम्ही आलात. खरंच खूप धन्यवाद. थँक यू. खूप खूप धन्यवाद सर, मला बोलवल्याबद्दल. अनुभवंक टीमचे आणि तुमचे खूप खूप आभार. थँक